भावांनो, आपण परमपूज्य बोधितत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारत देशाला जे संविधान दिलं, त्या संविधाना आधारित आपला हा भारत देश चालतो. तर संविधानामध्ये जी सगळ्यांना जी तरतूद दिलेली आहे, सगळ्यांना जे समान अधिकार दिलेले आहेत, तर ते किती योग्य आहेत हे स्पष्टपणे दिसतंय. आज आपण लहानापासून मोठ्यापर्यंत झालो, सगळे सिख ईसाई हम सब भाई भाई, आपण सगळे एकत्र मिळून राहत आलो. पण आज इलेक्शनच्या काळावरती काही राजकारणातले पक्ष असतील म्हणा, काही संघटना असतील, हे मुद्दामून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करताय. या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण सर्वप्रथम आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप वेगळा इतिहास आहे आपल्या शहराचा. आपल्या शहरामध्ये महाराजांचा पण फार मोठा इतिहास आहे. आपल्या शहराचं जागतिक पातळीवर खूप मोठं नाव आहे. तर भावांनो, आपल्या शहराला कुठलाही डाग न लागता किंवा आपल्या शहराची दिशाहीन न होता आपण सगळ्यांनी एकत्र कसं राहावं, आपण हे थोडं समजून घेतलं पाहिजे. कारण हे राजकारणातले लोक फक्त त्यांचा स्वार्थ पाहतायत. आणखी त्यांची बाजू म्हणा किंवा त्यांच्या साईडनं त्यांना वोटिंग कशी मिळवायची, हे सगळे हे अजेंडे आहेत भावांनो. तर म्हणून सगळ्यांना एक मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही थोड्याशा भावना समजून घ्या. आणखी आपण आपल्या समान अधिकाराखाली जगा, आणखी जगू द्या.